श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1184. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये महादेवाने कशा पद्धतीने गरुडाला काकभुशुंडींच्याकडे जायला सांगितलं. कोण आहेत काकभुशुंडी, त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्यांचं साधन काय आहे, कुठली उपासना करतात ते, त्यांचं स्थान कुठं आहे, अशा पद्धतीने अनेक प्रश्नांची उत्तरं महादेवाने गरुडाला सांगितली. तुझ्या मनातला संदेह जायचा असेल तर तुला जब बहुकाल करिय सतसंगा अशा पद्धतीने प्रदीर्घ काळ एखाद्या संताच्या जवळ बसून हरिकथा ऐकली पाहिजे. त्यातून प्रेम तुझ्या हृदयामध्ये निर्माण होईल आणि त्या प्रेमानेच तुझ्या हृदयातले सर्व संशय संपतील. राम तुला जवळ करेल. त्यासाठी म्हणून तू उत्तर दिशेला नीलगिरी पर्वतावरती एक सुंदर अशा परमरम्य ठिकाणी परमसुशील काकभुशुंडी म्हणून एक कावळ्याच्या रूपामध्ये राहणारे संत आहेत, त्यांच्या जवळ जा. काकभुशुंडी हे परम प्रवीण आहेत, ज्ञानी आहेत, गुणांचे धाम आहेत, वयोवृद्ध आहेत. ते नित्य निरंतर श्रीरामाची कथा सांगत असतात. ज्या कथेचं श्रवण करण्यासाठी विविध प्रकारचे श्रेष्ठ पक्षी आदरासहित येतात, अशा या पक्ष्यांमध्ये तू देखील जाऊन बस आणि काकभुशुंडींच्या कडून भगवंताची, प्रभू रामचंद्रांची ही कथा मनापासून ऐक. अशा पद्धतीने सदुपदेश महादेवाने विष्णुवाहक गरुडाला केलेला आहे. कालच आपण सर्व चौपाया गायल्या असल्यामुळं आज आपण थेट कथा विभागामध्ये प्रवेश करूयात. एकदा काकभुशुंडींना आपण मनापासून वंदन करू, त्यांचं स्मरण करू. फार सुंदर पद्धतीने बापू या 2 चौपाया गातात. उत्तर दिसी सुंदर गिरी नीला, उत्तर दिसी सुंदर गिरी नीला, तहरह काकभुशुंडी सुशीला, तहरह काकभुशुंडी सुशीला. राम भगती पथ परम प्रवीणा, राम भगती पथ परम प्रवीणा, ज्ञानी गुण गृह बहु कालीना, ज्ञानी गुण गृह बहु कालीना. उत्तर दिसी सुंदर गिरी नीला, तहरह काकभुशुंडी सुशीला, तहरह काकभुशुंडी सुशीला. सज्जनो, आपण काकभुशुंडींच्या या अद्भुत चरित्रामध्ये आता प्रवेश करणार आहोत. काकभुशुंडींच्या मुखातून आपल्याला विलक्षण ज्ञान गोस्वामीजींची लेखणी सांगणार आहे. आता बघा, आपला 62वा दोहा चाललाय. 130व्या दोह्याला उत्तरकांड आणि त्याचबरोबर
हे रामचरित मानस विराम घेतं 70 दोह्यांमध्ये काकभूषुंडींनी सगळं ज्ञान आपल्याला भरभरून सांगितलेलं आहे. ते ज्ञान धारण करण्या इतकी आपली झोळी भक्कम नाही बरं का. भक्ती आणि त्या भक्तीचे असलेले हे वेगवेगळे रंग काकभूषुंडींनी आपल्याला या पुढील दोह्यांमधून समजावून सांगितलेले. त्यामुळं त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जर ते गरुडाला आजही भेटू शकतायत तर ती कथा आजही निलगिरी पर्वताच्या वरती कुठेतरी चालू असेल. कदाचित हे चर्मचक्षु ती पाहू शकणार नाहीत, परंतु ही रामकथा नित्य काकभूषुंडी गातायत. जोपर्यंत हे ब्रह्मांड आहे तोपर्यंत ही कथा चालणार आहे. त्यामुळं या संवेदनेने आमच्या मनामध्ये देखील कुठेतरी घर करावं. काकभूषुंडींच्या फ्रिक्वेन्सीला आमचं देखील मनाचं रेडिओ स्टेशन कुठेतरी ट्यून होऊन जावं आणि त्या काकभूषुंडींच्या हृदयामध्ये असलेलं हे रामप्रेमाचं रसायन, हा अनुराग, त्याचे काही शिंतोडे आमच्या देखील हृदयामध्ये संक्रमित व्हावेत. मला वाटतं यापेक्षा आपण अजूनही काय मागायचं त्यांच्या चरणी. अशा काकभूषुंडींच्याकडं विविध प्रकारचे श्रेष्ठ पक्षी आदरासहित जाऊन श्रवण करतात. कोण श्रेष्ठ आहे? जो संप्रदाय विरहित होतो तो श्रेष्ठ. जिथं हरिकथा चालते तिथं मनापासून जाऊन श्रवण करण्याची ज्याला इच्छा होते तो श्रेष्ठ. ज्याला सर्व साधनांमध्ये भगवंताच्या या सगुण कथेचं प्रेम लागतं तो श्रेष्ठ. जो परमार्थाच्या सर्व तत्वांना जाणूनही भगवंताच्या सगुण रूपावरती प्रेम करतो तो श्रेष्ठ. आणि श्रवण जो आदराच्या सहित करतो तो श्रेष्ठ. श्रेष्ठ या शब्दाचेच जणू काही हे वेगवेगळे गुणधर्म आपल्याला सादर सुनही विविध बिहंग बर अशा पद्धतीने गोस्वामीजी सांगतायत. अशा या पक्ष्यांच्या मध्ये जाऊन हे गरुडा जाई सुनहुत हरी गुण भूरी, तेथ जाऊन श्रीहरीचे गुणसमूह तू मनापासून श्रवण कर. मी तुला अतिशय योग्य उपाय, योग्य औषध सांगतो की ते जर तू मनापासून ऐकलेस तर तुझी स्वाभाविकपणे मोहामधून निवृत्ती होईल. या मोहातून उत्पन्न झालेलं तुझं सगळं दुःख समाप्त होऊन जाईल. सज्जनो, आता 1-2 दोह्यानंतर काकभूषुंडीच्या आश्रमामध्ये गरुडाचं आगमन होणार आहे. आणि गंमत काय होते माहितीये का? आता इथं महादेवाने सांगितलेलं आहे की तू तिथं गेल्यानंतर कथा श्रवण कर आणि मग तुझ्या अंतरंगातला संदेह संपून जाईल. परंतु 64व्या दोह्याची सुरुवातीची पहिली चौपाई जर आपण बघाल तर त्यामध्ये 2ऱ्या चरणात काय लिहिले? देखी परम पावन तव आश्रम, गयहु मोह संशय नाना भ्रम. काकभूषुंडींच्या आश्रमामध्ये प्रवेश करताच क्षणी गरुड आपल्या मनाची अवस्था काकभूषुंडींना सांगतो की गयहु मोह संशय नाना भ्रम. माझ्या हृदयामधले सगळा संशय, सगळा मोह हे काकभूषुंडी आपल्या आश्रमामध्ये येता क्षणी पळून गेला. अजून तर मी कथा ऐकलेली नाहीच, परंतु मी केवळ या सत्संगामध्ये आलो आणि माझ्या अंतरंगातला सगळा मोह संशय पळून गेले. केवढं मोठं सूत्र आहे सज्जनो आहे की या श्रेष्ठ पक्षांच्या संगतीमध्ये, या सत्संगामध्ये आगमन होणं हेच परम दुर्लभ. काकभूषुंडींसारख्या अधिकारी संताच्या पायाजवळ बसून कथा ऐकायला मिळणं हे देखील अत्यंत परम दुर्लभ.
अशा या श्रेष्ठ काकभूषुंडींच्या कथेची स्पंदनं त्या वातावरणामध्ये नित्य आहेत. जसं माता शबरीच्या रामनामस्मरणाने वन देखील संस्कारित झाले, पक्षी देखील संस्कारित झाले. काकभूषुंडींच्या या रामकथेने समस्त चेतना संस्कारित झालेली आहे. जसं एखादा उन्हातून आलेल्या माणसाला एअर कंडिशन हॉलमध्ये येताच विश्रामासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही, कारण ते ऑलरेडी शीतल आहे, थंड आहे. त्याचे सगळे उन्हातून चालत आल्याचे श्रम स्वाभाविकपणे तिथं बसल्या बसल्या निघून जातात. तशी या संतांच्या या रामकथेच्या प्रेमाच्या संवेदनेनी त्या वातावरणामध्ये इतका प्रभाव भरून ठेवलेला आहे की तिथं तुम्ही गेला रे गेला की तुमच्या मनातले संदेह दूर होतात. सज्जनो, ज्यांनी हा अनुभव घेतला ते जाणतील. रामकथेच्या दालनामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी अनेकांना संदेह असतात. काय रामकथा, कशासाठी करायची, का गायची, ती काय होणार आहे त्याने, तेच चरित्र परत सांगतायत. बाहेरून बसून असे अनेक संदेह लोक करतात. परंतु जर कधी मग प्रारब्धवश गुरुकृपेने पावलं या दालनामध्ये आली, आणि काही क्षण जरी येऊन तिथं विश्राम केला तर लक्षात येतं की हे काहीतरी वेगळंच विश्व आहे. आपल्यासारख्या सामान्य जीवांकडून जेव्हा रामकथा गायली जाते तेव्हा देखील तिथली स्पंदनं जर आम्हाला एवढं वृत्त्यंतर करू शकतात, तर मग सज्जनो, जे नित्य निरंतर रामकथा गातायत, काकभूषुंडींसारखे परम प्रबीना असलेले हे गुणाचे भांडार रूपी, ज्यांची कथा ऐकण्यासाठी प्रत्यक्ष महादेव जातोय, अशा या काकभूषुंडींच्या कथेची स्पंदनं काय विलक्षण असतील. बघा, ज्या संतांनी आपलं सगळं आयुष्य या रामकथेसाठी झिजवलं, काय त्यांचा देह झाला असेल चंदनासारखा, काय त्यांची वाणी, त्यांचं हृदय, काय शीतलता विलक्षण. समर्थ म्हणतात ना की मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना नीव व्हावे. हे चंदनासारखं झिजणे, कथेच्यासाठी श्रम करणं, कथेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणं. कारण की त्या या चंदनाचा असा काही सुगंध, अशी काही शीतलता, असं काही मांगल्य, प्रसन्नता पसरते ना की प्रत्यक्ष रामरायाला देखील चंदन घिसे तुलसी तिलक लेत रघुबीर, अशा पद्धतीने या चंदनाचा तिलक घेण्याची इच्छा होते. बघा, कथेमध्ये राम देखील येऊन जात असेल. अरे मला ऐकू द्या रे, त्या वैकुंठामध्ये नाही ऐकता येत. या कथेचं प्रेम फार विलक्षण. आता आम्ही मागच्या महिन्यात अयोध्येला कथा केली. एक क्षण कथेमध्ये मला असा भासच म्हणेन, हा काय दृष्टांत थोडी आहे किंवा काय अनुभव थोडं म्हणता येईल, पण मला असं वाटलं की प्रत्यक्ष राम पंचायतन समोर बसलेलं आहे कथा ऐकायला. सांग बाबा, श्री ब्रह्मचैतन्यांची महती आम्हाला देखील ऐकायची आहे, त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या मातेची देखील महती आम्हाला ऐकायची आहे, आणि आम्हाला या रामकथेमधून आमची माता देखील किती थोर होती हे देखील जाणून घ्यायचंय. गा ही कथा. अशा पद्धतीने जणू काही उत्सुकतेने राम देखील ही कथा ऐकतोय की काय, असा क्षणभर भास होऊन गेला. सज्जनो, कथा हेच साध्य आहे. कथेच्या तुम्ही दालनामध्ये आला, कथेच्या ठिकाणी आला, त्याच क्षणी तुमच्या मनामधले समस्त संशय हे कुठं पळून जातात. गरुडाने हे ऐकलं, त्या सरशी परम आतुर झालेला गरुड म्हणाला की बस आता हे शेवटचं ठिकाण. देवर्षींनी ब्रह्मदेवाकडे पाठवलं, ब्रह्मदेवानी महादेवांकडे पाठवलं, आणि महादेवाने आता आपल्याला योग्य व्यक्ती, योग्य सद्गुरू, आपल्या संशयाचं जो निराकरण करू शकेल,
याचं उत्तर दिलंय. आणि म्हणून मैं जब तेही सब कहा बुझाई चलेऊ हरशी मम पद सिरुनाई. जेव्हा मी हे सगळं त्याला सांगितलं, त्याच्या हृदयामध्ये मी जाणवलं की काकभूषुंडींच्या विषयी विलक्षण सद्भाव, आतुरता, औत्सुक्य, उतावीळपणा या सगळ्या गुणधर्मांची मला नजरभेट झाली. आणि हे सगळं आवश्यक आहे सज्जनो, जर तुम्हाला एखाद्या सद्गुरूच्याकडून बोध प्राप्त करायचा असेल तर. त्याने लगेचच महादेवाच्या चरणांवरती मस्तक नमवलं आणि हर्षित गरुड बघताक्षणी निघून गेला. बघा, सुंदरकांडामध्ये देखील जेव्हा विभीषणाने माता जानकीचा पत्ता हनुमंताला सांगितला, त्यावेळेला किती क्षणामध्ये गोस्वामीजींनी चौपाया लिहून टाकलेल्या आहेत. किती सुंदर. जुगुती विभीषण सकल सुनाई चलेऊ हरशी. लगेच जशी ती युक्ती विभीषणाने सांगितली, हनुमंत लगेच निघाला, थांबला नाहीये. उत्तर मिळाले. आता पुढचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला फक्त त्या स्थानावरती पोहोचायचंय. हे ज्या हनुमंताला कळालं, तो क्षणामध्ये अशोक वाटिकेमध्ये निघून गेला. करी सोई रूप गयहु पुनि तहवा बन अशोक सीता रह जहवा. हनुमंत या पवनसुत रूपामधून पुन्हा या मसक समान रूप कपिधरी अशा अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये झाला आणि अशोक वाटिकेमध्ये निघून गेलेला आहे. गरुड देखील क्षणामध्ये आपले पंख फुलवून उड्डाण करून निलगिरी पर्वताच्या दिशेने निघाला. त्याच्याकडे काही जीपीएस लोकेशन असेल का हो, का पत्ता कसा शोधला असेल गरुडाने? अयोध्याकांड मध्ये एक फार सुंदर चौपाई आहे. जेही के जेही पर सत्य सनेहु तेही ते मिलेहु न कछु संदेहु. जेही के जेही पर सत्य सनेहु. ज्याचं ज्याच्यावरती खरं प्रेम असतं ती वस्तू त्याला निश्चित प्राप्त होते, यामध्ये कुठलाही संदेह नाही. त्याप्रमाणे गरुड निघालेत उत्तर दिशेला. हनुमंत देखील उत्तरेलाच उड्डाण करतोय द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी आणायला. परंतु कसा पोहोचला? आणि जर मिळेना तर सगळा पर्वतच उचलून आणला. व्याकुळता, खरा भाव, खरं प्रेम, तळमळ असेल तर कुठलाच प्रश्न हा प्रश्न राहत नाही. गरुड देखील तळमळीने उडालेला आहे आणि बरोबर नेमका या सत्संगाच्या ठिकाणी त्याची व्याकुळता त्याला घेऊन जातीये. इकडे गरुडाचं उड्डाण झालंय आणि माता पार्वती महादेवाकडे प्रश्नार्थ करताना बघते की प्रभो, आपण देवाधिदेव आहात, आपण समस्त जगाचे गुरु आहात. काकभूषुंडींच्याकडे आपण त्याला पाठवलं ठीक आहे, परंतु आपण तर दया सिंधू आहात, करुणावतार आहात. त्याची ही तळमळ व्याकुळता बघून तुम्हाला असं वाटलं नाही का की कुबेराकडे नंतर जाऊयात, त्याला आधी शांत करू, त्याला बोध देऊत, त्याचा संदेह दूर करू. तुम्ही तिथं समर्थ असताना देखील तुम्ही गरुडाला काकभूषुंडींच्याकडे का जायला सांगितलं? महादेव माता पार्वतीला समजत आहे. ताते उमानमय समुझावा रघुपती कृपा मरमुमय पावा. मी त्याला समजू शकलो असतो, निश्चित समजू शकलो असतो, काही वादच नाही. परंतु मी त्याला समजावलं नाही. याचं कारण एकच होतं की प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्याच्या अंतरंगामध्ये कुठेतरी अभिमान झालेला आहे आणि या अभिमानाचा तण कृपानिधान प्रभू रामचंद्र नष्ट करू इच्छित आहेत. तो तण मी देखील काढू शकलो असतो, यात काही शंकाच नाही. परंतु प्रभू रामचंद्रांनी हे कार्य कुणा दुसऱ्यासाठी लिहून दिलेलं आहे. जरी त्याची चेतना म्हणजे मीच असलो
तरी देखील व्यक्ती रूपाने ते कार्य गरुडाचं काकभूषुंडींच्या जवळ आहे. आणि जसं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची वेदना समजू शकते, बाळांपणाच्या वेदना पुरुषाला शब्दाच्या आधाराने किती सांगता येतील, परंतु ती वेदना जिने अनुभवलेली आहे तिलाच तिचं दुःख कळतं. त्याप्रमाणे गरुडाच्या मनामध्ये जो हा संदेह आहे, त्या संदेहाला दूर करण्यासाठी तशीच व्यक्ती पाहिजे जी या संदेहाच्या प्रक्रियेमधून गेलेली आहे. मी तर कधी संदेहामध्ये पडलो नाही, मला अनुभव नाही संदेहाचा. भगवंताच्या अस्तित्वाविषयी माझ्या मनामध्ये कधीच शंका आली नाही. काकभूषुंडींच्या चरित्रामध्ये आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत की त्याला महादेव आणि श्रीरामाच्या रूपामध्ये संदेह वाटतोय. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संतांशी तत्वचिंतन करत असताना सगुण राम आणि निर्गुण राम याच्यामध्ये संदेह पडतोय. या सगळ्या संदेहाच्या प्रक्रियेतून काकभूषुंडी जाऊन प्रत्यक्ष रामाच्या समोर जाऊन त्याच्या या अंतरात्मा रूपाला देखील ते जाणतायत, परंतु तरी देखील सगुण आणि हा असलेला आत्माराम ह्याच्यामधला फरक यामध्ये देखील त्यांना संदेह पडतोय. त्यामुळं काकभूषुंडींचं सगळं चरित्र संदेहातून जातं. अशा संदेहातून पार होऊन काकभूषुंडी हे परिपूर्ण संत झालेले आहेत. पार्वती, माझ्या जीवनामध्ये मला संदेह रामाविषयी कधीच नाही, कधीच नाही. त्यामुळं प्रभू रामचंद्रांची इच्छा अशी होती की तुला या वेदनेची जाणीव नाही महादेवा, त्यामुळं ती वेदना ज्याने सहन केली आहे अशा काकभूषुंडींच्या कडूनच याचं कार्य होईल. आणि दुसरी गोष्ट व्यावहारिकता देखील अशी आहे पार्वती की कछुते ही ते पुनिमय नाही राखा, समुजही खग खग है की भाषा. शिवाय याही कारणानं मी त्याला आपल्याजवळ थांबवून घेतलं नाही की माझी भाषा ही मनुष्य भाषा आहे, संस्कृत भाषा आहे आणि पक्ष्यांची भाषा ही वेगळी आहे. पक्षी पक्ष्यांची बोली समजतात आणि त्यामुळं हे भवानी, अशा या पक्ष्यांच्या बोली भाषेमध्ये जर तो बसला तर त्याला ही सूत्र सहजतेने कळून जातील. सज्जनो, आपल्याला वाटेल की अरे गोस्वामीजी काव्य रचना करतायत, परंतु हा काही कल्पना विलास आहे की काय? आपल्यापैकी अनेक लोकांना गोंदवल्याच्या बकुळीची झाडं आठवत असतील किंवा आपल्या चैतन्य आणि आनंद सागर बिल्डिंगच्या मध्ये असलेल्या झाडांवरती असलेला संध्याकाळचा पक्ष्यांचा चिवचिवाट आठवत असेल. संध्याकाळी 5-5:30 पासून जो त्यांचा चिवचिवाट चालायचा तो रात्रभर चालू असायचा. काय बोलत असतील होते? आपण काही रमण महर्षी नाही की आपल्याला त्या वन्य जीवांची या पशु पक्ष्यांची भाषा कळू शकेल. रमण महर्षी तर कित्येक त्यांचे फोटो देखील आहेत की मनातल्या माकडांशी बोलतायत, प्राण्यांशी बोलतायत, पक्ष्यांशी बोलतायत. अहो, इथं आम्हाला माणसाची भाषा कळत नाही, त्याची संवेदना कळत नाही, पक्ष्यांची काय कळणार? परंतु त्या गोंदवल्याच्या त्या संध्याकाळच्या चिवचिवाटामध्ये मला नेहमी एकच उत्तर मनामध्ये यायचं की पक्ष्यांचा सत्संग सुरू झालाय. कोणीतरी भगवंताच्या नामाची महती आळवतंय, कोणीतरी रामकथा सांगतंय आणि हे सगळे जण त्या भगवंताच्या नामाचा जय जयकार करतायत. पक्षी देखील सत्संग करतायत. सज्जनो, अहो बघा, त्या मुंग्यांची रांग लागलेली असते, परस्पर विरुद्ध दिशेने मुंग्या येत असतात, काहीतरी साखरेचा दाणा घेऊन पुढे जात असतात आणि त्यावेळेला 2 मुंग्या जवळ येतात, क्षणभर एकमेकींना भेटतात, हितगुज करतात आणि पुढे निघून जातात. कदाचित लौकिक अर्थाने ते दिशा आपली योग्य आहे की नाही हे पडताळणी करत असतील, परंतु हा देखील त्यांचा क्षणाचा सत्संगच असतो. ज्याच्या मुखामध्ये साखर रूपी माधुर्य आहे त्याचा स्पर्श आपण देखील करावा, हे देखील जी रिक्त मुंगी आहे तिला वाटतं. सज्जनो, या समस्त विश्वामध्ये या महादेवाची रामकथा चालू आहे. समस्त विश्वामध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने रामकथाच गात आहे. आज श्री महाराजांचं प्रवचन वाचण्यात आलं आणि
महाराज म्हणतात की ज्याला प्रत्येक नामामध्ये राम नाम ऐकू येतं, प्रत्येक ध्वनीमध्ये नाम ऐकू येतं, त्याची तयारी काही वेगळीच असते. विश्वामधल्या प्रत्येक पशु पक्ष्यांची भाषा, त्याचा प्राण नामच आहे. आणि त्यामुळं महादेव म्हणतो की पक्ष्यांना पक्ष्यांची भाषा नीट कळू शकेल म्हणून मी त्याला थांबवून घेतलं नाही. अशा रीतीने काकभूषुंडींच्याकडं गरुड रवाना होत आहे. आणि महादेव माता पार्वतीला सांगतायत की प्रभु माया बलवंत भवानी, जाहिन मोह कवन अस ज्ञानी. प्रभूंची माया ही खरोखर अत्यंत बलवान आहे. असा कोण ज्ञानी आहे ज्याला ती मोहित करणार नाही? अशी कोण व्यक्ती आहे ज्याला या भगवंताच्या मायेने नाचवलेलं नाही? काकभूषुंडी ज्ञानी आहेत, परंतु त्यांनी या मायेचा अनुभव घेतलेला आहे. सजनो, आत्मारामामध्ये एक ओवी डोळ्यासमोर येते की समर्थ म्हणतात की ज्याला ब्रह्मस्वरूप जाणायचंय ना, त्याने पहिल्यांदा मायेचा शोध घेऊन मायेचा तळ गाठावा. मायेच्या तळाची अनुभूती म्हणजे ब्रह्मदर्शन आहे. फार गहन विचार आहे हा. काकभूषुंडींनी या मायेचे वेगवेगळे रंग अनुभवलेले आहेत, वेगवेगळ्या योनींमध्ये. त्यांच्याकडून गुरुद्रोहासारखा देखील अपराध घडलेला आहे. हे सगळे रंग अनुभवत अनुभवत त्यांनी आपली रामभक्ती सांभाळली आणि त्यातून ते परमज्ञानी झालेले आहेत. अनुभवाशिवाय काय बोलायचं? आणि अशा अनुभवासाठी आपण ज्ञान संपन्न करत असताना जर आपल्याकडून ही माया आपल्याला नाचवत आहे याची जाणीव होत असेल तर समजावं की खऱ्या अर्थाने ज्ञानाची ऊर्ध्वगती सुरू झालेली आहे. महादेव म्हणतात ज्ञानी भगत शिरोमणी, त्रिभुवन पती कर जान, ताही मोह माया नर पावर करही गुमान. खर तर गरुडाला ज्ञान मिळवण्यासाठी कुठं जाण्याची गरजच नाही, कारण की समस्त ज्ञानाचा निधान असलेला विष्णू हाच त्याचा स्वामी. ज्ञानी आणि भक्त यांच्यामध्ये तो शिरोमणी आहे, कारण की तो विष्णूच्या सान्निध्यामध्ये आहे. त्रिभुवनपती भगवंताचं तो वाहन आहे. परंतु अशा भगवंताने आपल्याच निकट असलेल्या आपल्या परमदासाला देखील मायेने मोहित करून टाकलं. आणि त्यामुळं वैकुंठ सोडून याला असं सर्वत्र फिरावं लागतंय. गरुड देखील मायेने मोहित झालेला आहे. तरी देखील सामान्य जीव मात्र स्वतःच्या बुद्धीचा अहंकार ठेवतो की हे माया वगैरे सगळे झूट आहे, आपली बुद्धी घाण टाकू नये, आपण आपलं सरळ मार्गाने चालत राहावं. ठीक आहे, हा व्यवहार आहे, परंतु हे सगळं करून आणणारी, घडवून आणणारी ती माया ही तुमची माऊली आहे. तिच्या शक्तीने हे सगळं चाललेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही तिलाच विन्मुख होता तेव्हा निश्चितच माया तुम्हाला तिचे वेगवेगळे रंग दर्शन करून आणणार. त्यामुळे अशा मायारूपी योगिनीला आपण शरण राहून खरं तर साधना केली पाहिजे. परंतु गोस्वामीजी म्हणतात ताही मोह माया नर पावर करही गुमान. मूर्ख माणसं मात्र उगीचच घमेंड करत राहतात स्वतःच्या सामर्थ्यावरती. जर ही माया प्रत्यक्ष शंकरजी आणि ब्रह्माजी यांना देखील मोहित करते तर दुसऱ्या सामान्य जीवांची काय अवस्था असेल, काय सांगावं त्यांची अवस्था. अशा मायेने आपल्याला प्रभावित करून भगवंतापासून दूर नेऊ नये असं जर आपली इच्छा असेल, आपल्या मनामध्ये जर कुठलाही संदेह येऊ नये असं जर आपल्याला खरंच वाटत असेल, तर त्या मायेचंच दुसरं अंग आहे भगवंताचं भजन. त्या भजनाचा मार्ग आपण मनापासून धरावा. सगळा विवेक यामध्ये सामावलेला आहे. या मायेच्या अखत्यारीमध्ये राहत असताना या मायेकडून जर नाचवून घ्यावं असं वाटत नसेल तर आपण एकच गोष्ट करावी, त्या मायेचे स्वामी असलेल्या भगवंताचं या मायेच्याच आधाराने भजन करावं. अशा रीतीने महादेवाने
गरुडाला काकभुशुंडींच्या आश्रमाकडे पाठवलेला आहे. आता त्यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.